केक पहा किती छान झालेला आहे. मऊ, लुसलुशीत, जाळीदार. त्यासाठी कुठल्याही मोल्डचा वापर न करता आप्पे पात्राचा वापर करून बनवला आहे. फक्त 10 ते 15 मिनिटात केक. केक म्हणलं की सगळ्यांनाच आवडतो आणि आंब्याचा सीझन आहे आणि घरोघरी आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी प्रत्येक जण हा आंब्याचा केक बनवत असतात. केक बनवायचं म्हणलं की टेन्शन येतं. खूप जास्त पसारा होतो. खूप जास्त वेळ लागतो आणि त्याला मऊ लुसलुशीत होईल का? त्याला जाळी पडेल का? पण आज आपण अगदी कमी पसारा करता आणि मऊ लुसलुशीत कमी वेळेमध्ये बनवणार आहे. घरातलं साहित्य वापरून याच्यामध्ये ना तो मैदा वापरणार आहे, ना अंडा वापरणार आहे, ना साखर वापरणार आहे. आज आपण घरच्या घरी आंब्याचा हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी असा केक बनवणार आहे. बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि खायला तेवढाच टेस्टी लागतो बरं का. नमस्कार, मी आशा. आशा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे आंब्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार केक. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं. एक वाटी कोणत्याही आंब्याचा गर घ्यायचा आहे. फक्त आंबा गोड असावा, त्यामुळे चव छान येते. आंब्याचा गर मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला दूध पाणी काहीही न घालायचं आहे. फक्त आंब्याचा गर फिरवायचा आहे मिक्सरमधनं. हे पहा, मस्त गर आपला तयार झालेला आहे आंब्याचा. आंब्याचा गर मस्त फिरून झालेला आहे. ज्या वाटीने आंब्याचा गर घेतलाय त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे. आता मी हे 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. तुम्ही मोठा रवा घेतला तर चालेल. 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ घालायचा आहे. आता पाऊण वाटी तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. याच्या जागेवरती तुम्ही पाऊण वाटी मैदा पण घेऊ शकता. याच्यामुळे केकला टेक्स्चर छान येतं. कोरडं साहित्य मिक्स होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे. दूध तुम्हाला गरम पण नाही घालायचं आणि फ्रीजमधलं पण घालायचं नाही. रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे तुम्हाला. आता पुन्हा हे मिश्रण तुम्हाला मिक्सरला फिरून घ्यायचंय. आता याच्यामध्ये तुम्हाला पाव वाटी तेल घालायचं आहे. आता तेल साधंच घालायचं आहे. त्याच्या जागेवरती तुम्ही तूप पण घालू शकता. ज्या तेलाचा वास येतो ते तेल अजिबात वापरायचं नाही. मोहरीचं वगैरे असं तेल अजिबात वापरायचं नाहीये. जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तूप तुम्हाला वितळून थंड करून वापरायचं आहे आणि तेल तुम्ही खायचं कुठलं पण तेल वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल वापरू शकता, सूर्यफुलाचं तेल वापरू शकता. तेल आणि तूप वापरल्यामुळं आपला केक असा स्पंजी होतो आणि खाताना तो घशामध्ये दाटत नाही, कोरडा होत नाही. हे मिश्रण पुन्हा आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि अशी मऊ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. हे पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा पाव कप दूध घालायचं आहे आपल्याला आणि हे भांडं फिरून घ्यायचं आहे. हे पहा, भांड्यातलं मिक्सरच्या भांड्यातलं दूध पुन्हा आपण या भांड्यामध्ये घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण साईडला ठेवून देऊ. तवा गॅसवरती ठेवून तवा गरम करून आपल्याला हे आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हे आप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आप्पे पात्र आपलं गरम होते तोपर्यंत आंब्याचा केक फुलण्यासाठी आणि मस्त जाळीदार होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा खायचा सोडा. छान चव येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायची पाव चमचा इलायची पावडर. इलायची पावडरच्या जागेवरती तुम्ही व्हॅनिला एसेन्स पण घालू शकता. आता आपण बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घातलाय त्याच्यावरती आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. याच्यामुळे काय होतं, हे ऍक्टिव्हेट होतं
आणि एकाच साईने चांगलं तुम्हाला हे फेटून घ्यायचंय बरं का, अगदी एकाच साईने फेटायचं आहे. बघा हे मिश्रण चांगलं फुलायला लागलेलं आहे. आपलं आप्पेपत्र चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला चमच्याच्या मदतीने याच्यामध्ये हे बेटर घालायचं आहे आणि हे खूप असं जास्त नाही घालायचं. फुलून वर येऊ शकतं आणि एकमेकाला ते चिटकू शकतं. त्यामुळं आपल्याला हे मिश्रण जास्त घालायचं नाहीये. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे. 10 मिनिटं आपल्याला हे केक शिजून द्यायचा आहे. 10 मिनिटांनी चेक करायचं आहे. 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आता आपण आप्पेपत्राचं झाकण उघडून बघूया. वाव, मस्त कलर आलेला आहे. आणि आता आपण एखाद्या टूथपिकच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने चेक करून बघायचं आहे की आपला केक झालाय का. झालेला आहे. चाकूला अजिबात चिटकत नाही आहे. चिकटलं तर अजून परत 1-2 मिनिटं ठेवायचं आहे. पण हा केक झालेला आहे. केक आपले तयार झालेले आहेत. हे बघा. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण केक काढून बघूया खालच्या साईडने कसा झालेला आहे. वाव, मस्त असा आपला हे आप्पेपत्रातला केक तयार झालेला आहे. मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार. तर आपण सारे केक काढून घेऊया. हे पहा, आपण हे आप्पे सारे काढून घेऊया. बघा, सगळे मस्त असे आप्पे निघालेले आहेत आपले. बघा, मस्त असे गुबगुबीत टंप फुगलेत, जाळीदार. पण आता झाकण उघडून पाहूया. वा, किती मस्त कलर आलेला आहे आपल्या केकला. आणि अगदी आपला मऊ लुसलुशीत जाळीदार केक तयार आहे. हे पहा. बघूया आपण काढून केक. मस्त केक तयार झालेला आहे. आता आपण हे सारे केक बघा, केकला रंग किती छान आलेला आहे. आपला मऊ लुसलुशीत जाळीदार आंब्याचा केक तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण ना तर मैदा वापरलाय, ना अंडा वापरलेला आहे, ना साखर वापरलेलं आहे. तरी हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी असा आपण आप्पेपात्राचा वापर करून बनवला आहे. आणि बनवायला खायला जेवढा टेस्टी तेवढाच बनवायला पण साधा सोपा आहे बरं का. आणि हा केक तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण केक तोडून बघूया. जाळी किती आलेली आहे. मस्त अशी जाळी आलेली आहे. बघा, मऊ लुसलुशीत असा केक तयार झालेला आहे.